समाजामध्ये वावरत असताना सर्वांनी एक लेवल सांभाळायची. त्यामुळे कुणीच या ठिकाणी असं वक्तव्य करू नये जे या ठिकाणी महाराष्ट्राच्या संस्कार संस्कृतीला ते पटणार नाही. 10% शेतकरी जे आहेत त्यांना आम्ही समजवण्यास, समजा काही राहिलं असेल त्यांना समजवू. जबरदस्ती करून आम्ही कुठल्याही राज्यात डेव्हलपमेंट करणार नाही. आता कुठल्याही रजिस्ट्री असेल, बँक असेल, कर्ज असेल, सर्वात महत्वाचं आपण सांगितलं होतं की आम्ही डिजिटल सातबारा देऊ. लोकांना सेवा आम्ही कायद्यात इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये सर्व्हिसेस देणे ते आम्ही करतोय. महाविकास आघाडी ठरवत आहे, मी काय ठरणार. त्यांनी कोणाचा उमेदवार दिला, पण महाविकास आघाडीमध्ये फार आलबेल नाहीये. त्यांच्याकडे आत्ताची स्थिती जी आहे ती संशयित आहे. त्यामुळे त्यांना जसं शरद पवार साहेबांना त्यांनी उमेदवार केलं, आम्ही मान्य केलं आणि सर्वांनी समोर गेलो. चांगला निर्णय करतील तर अनोपज होतील, नाही तर मग घोडा मैदान समोर आहे. कधी कधी एखाद्या नावावर एकमत होऊ शकतं. त्यांचे एकमत होईल अशी काही परिस्थिती नाहीये, पण एखादं नाव असं असतं की त्यावर एकमत होतं, विरोधी पक्षाची एकमत होतं, आपलं एकमत होतं. त्यामुळं त्यांनी विचार करायचा की कुणाला काय करायचं. त्यांच्या पक्षामध्ये फूट पाळायची असेल, त्यांच्या महाविकास आघाडीची फूट पाळायची असेल, ते निर्णय करतील, नाही तर त्या योग्य निर्णय करतील. योग्य निर्णय केला तर बघू. असं आहे की आमदार खासदारांचं पेन्शन काही काल सुरू झालं नाही. विधिमंडळाचं गठन झाल्यापासून पेन्शन सुरू आहे. अनेक माजी आमदारांना पेन्शन जातं. असं आहे की त्यांनी आपल्या आयुष्यभर, जीवनभर या ठिकाणी आपलं आयुष्य, जसं आपण अधिकारी म्हणून 58 वर्ष काम करतात, तर आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व्हिस करतो. कुणी पेन्शन घ्यायचं का नाही घ्यायचं त्यांनी निर्णय करावा. एखाद्या व्यक्ती पेन्शन नाहीच घेत. त्यामुळं सरसकट विधिमंडळाच्या अनादी कालापासून चाललेला निर्णय बदलणे मला वाटतं किती योग्य आहे बघावं लागेल. पण आता सध्या मनसेचे कुठल्याही सभागृहात लोक नाही आहेत, त्यामुळं ठीक आहे. पण हा निर्णय बघावा लागेल, कारण आज काही निर्णय झाला नाही. कुणी एकामेकाबद्दल इतकं खालचं बोलू नये की वितुष्ट तयार होईल. समाजामध्ये वावरत असताना सर्वांनी एक लेवल सांभाळायची. त्यामुळे कुणीच या ठिकाणी असं वक्तव्य करू नये जे या ठिकाणी महाराष्ट्राच्या संस्कार संस्कृतीला ते पटणार नाही. त्यामुळं असे वक्तव्य काही ते महाराष्ट्राला मान्य नसतात किंवा समाजाला मान्य नसतात. तेव्हा सर्वांनी त्याची काळजी घ्यायची. कसं आहे की याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं की अशा SIT मध्ये मीडिया स्टेटमेंट करून चौकशीला बाधा आणणे योग्य नाही. योग्य प्रकारची चौकशी सुरू आहे. सर्वच त्या ठिकाणी शेवटी अशा प्रकरणामध्ये खूप खोलवर जावं लागतं, पुरावे तयार करावे लागतात, कुठली कोर्टात केस टिकली पाहिजे, कोर्टामध्ये प्रत्येक गोष्टी मांडाव्या लागतात पोलिसांना उद्या चार्जशीटमध्ये. त्यामुळं आपण घाई करून काय उपयोग आहे. SIT योग्य पद्धतीने करताय आणि तुम्हाला कळेलच. या प्रकरणाचं पूर्ण माननीय मुख्यमंत्र्यांनी तुम्ही बघितलं असाल की विधिमंडळात जे स्टेटमेंट केलं त्या स्टेटमेंटचा आधारच तो आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी संदेशच दिलाय की या प्रकरणामध्ये कुठल्याही पद्धतीचं काही कॉम्प्रोमाइज नाही आहे. जे जे असतील, सत्ताधारी असतील, विरोधी असतील, जे असतील, अधिकारी असतील, कोणी असतील, राजकीय असतील, सामाजिक असतील, जे असतील, ते कोणी सुटणार नाही, तर योग्य कारवाई होणार आहे. दोन भाग वेगळे आहेत. शक्तीपीठाचं महामार्गाचं बजेटच वेगळं आहे. कधी कधी काय होतं की आपण वेगवेगळ्या PWDच्या बजेट ह्याचा 30-54चा विचार केला तर वेगळे पैसे आहे, 50-54 मध्ये वेगळे पैसे आहे. खरं तर PWDच्या मुख्य बजेटमध्ये पैसा नसण्याची यांची मागणी आहे. पण आता माननीय शिवेंद्रराजे भोसलेजींनी, माननीय मुख्यमंत्री मोदयांनी याच्यातला मार्ग काढलेला आहे. या महिन्यामध्ये संपूर्ण किंवा 3 टप्पे पाडून ज्यांचं काम पूर्ण झालं आहे त्यांना असे 3 टप्पे पाडून या सर्व कंत्राटदाराचे पैसे देण्याचा निर्णय झाला आहे. काही काळ थोडा अडचण आली होती, पण त्याचा दूर झाली आहे. पण शक्तीपीठ महामार्गाच्या बजेटचा आणि PWDच्या बजेटचा मात्र काही संबंध नाही. कुठली अलाइनमेंट चेंज न करता ऍडिशनल मागण्या पूर्ण कराव्या लागतात. याचा अर्थ असा नाही की सिंदूरला चाललं तर काही अलाइनमेंट वेगळा काही मार्ग काढता येतो. त्यामुळं त्याला जोडता येतं. असं आम्ही अनेक ठिकाणी समृद्धीला असं केलं आहे की समृद्धी महामार्गाची लाईन आहे, पण एक असा 50 किलोमीटर 40 किलोमीटर वळण घेऊन जाऊ शकतो. पण तुम्ही मुख्य रस्त्याला मात्र मुख्य DPRला बदलता येत नाही. ऍडिशनल काही मागणी आली त्याचा विचार सरकार. अलाइनमेंट मध्ये कधीच चेंज होत नाही. अलाइनमेंट चेंज करायची गरजही नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. काही जर ऍडिशनल मागणी आहे त्याला ती मागणी पूर्ण करता येतं. शेतकरी राज्यातले मान्य झाले आहे. 10% शेतकरी जे आहेत त्यांना आम्ही समजवण्यास, समजा काही राहिलं असेल त्यांना समजवू. जबरदस्ती करून आम्ही कुठल्याही राज्यात डेव्हलपमेंट करणार नाही. शेतकऱ्यांचं मत असेल तसं वागू. पण
नियमही बघावं लागतात, कायदाही बघावं लागतं आणि त्यांना समाधानी करावं लागतं. त्यामुळे कधी कधी प्रकल्पाला काही लोक विरोध करतात, पण त्यांना पूर्ण वस्तुस्थिती समजली, या प्रकल्पाचे पुढच्या पिढीला बेनिफिट्स काय, या प्रकल्पातनं त्यांना त्यांचं काही नुकसान होणार नाही, त्यांची जमीन जी जाते आहे त्याच्या बदल्यात तेवढ्याच जमीन त्यांना मिळाली पाहिजे, तेवढं अनुदान त्यांना मिळालं पाहिजे. शेवटी काही ठिकाणी कन्फ्युजन असतं किंवा काही ठिकाणी संभ्रम असतो म्हणून लोक विरोध करतात. जेव्हा ते समोर येतात सरकारच्या, आमची बाजू ऐकून घेतात, ते आपली बाजू मांडतात, त्याचा निर्णय होतो आणि पुढं त्या ठिकाणी ते प्रकल्प होतात. त्यामुळं शक्तीपीठ महामार्गाचा आता काही फार राहणार नाही. जे काही राजू शेट्टीचं म्हणणं असेल, तर तिथल्या शेतकऱ्याचं म्हणणं असेल, ते ऐकून त्यांचा संभ्रम दूर करू. सांगतोय की आता मी यावर काही स्टेटमेंट करणे योग्य होणार नाही. चौकशी अंतिम टप्प्यात येत आहे. पोलिसच त्या ठिकाणी आपला पूर्ण चौकशीचा शेवटी काय, जे काही आपल्याकडे व्हिडिओ आहेत, जे काही मोबाईल्स आहे, हे मोबाईल्स जे काही अधिकृत आहे ते फॉरेन्सिक सांगणार आहे. ते आल्याशिवाय कोणीही स्टेटमेंट करणं घाईचं होईल. वेगळं काय वळण दिसतंय यामध्ये? आता मी आपल्याला सांगतोय वारंवार की फॉरेन्सिकचा रिपोर्ट आल्याशिवाय, जे जे काही 7-8 मोबाईल आमच्याकडे आहे त्याचा रिपोर्ट आल्याशिवाय नेमकं कुठनं काय, कोण काय, हे सर्व कळणार आहेत. शेवटी थोडी वाट पाहावी लागेल. संजय राऊतांना लोक ऐकत नाही, तुम्ही जास्त ऐकू नका, फार सिरियस घेऊ नका. त्यांना तसं बोलावं लागतं. सकाळी 9 वाजता लोक येतात, ते बोलतात, तुमचंही खुश, तेही खुश. त्यामुळे मला असं वाटतं याच्यात फार कधी कधी एकाच गोष्ट ठीक आहे, पण काही मनोरंजन आहे, काही गोष्टी ह्या त्या ठिकाणी चालतात आहे, ठीक आहे. आता व्हर्जन 2 आम्ही या ठिकाणी लॉन्च केला आहे. डिजिटल 712 15 रुपयात तुम्हाला मिळतो आणि डिजिटल 712 आता कुठल्याही रजिस्ट्री असेल, बँक असेल, कर्ज असेल, सर्वात महत्वाचं आपण सांगितलं होतं की आम्ही डिजिटल 712 देऊ. तलाठ्याकडे जाणं 712 काढून नंतरच तो अधिकृत 712 पकडावा असा नियम होता. तर तुम्हाला 15 रुपये महाभूमीत गेले, महाभूमी ॲपवर गेले, 15 रुपये भरले की तुमचा 712 अधिकृत मिळतो. ज्याला बँकेत मान्यता आहे, ज्याला कर्जाकरता मान्यता आहे, ज्याला रजिस्ट्री करता मान्यता आहे, फेरफार करता मान्यता आहे, तो एक निर्णय आपण घेतला. या ठिकाणी मी सांगितलं होतं की आम्ही मोजणीची प्रक्रिया ही चांगली करू. आता आम्ही खाजगी सर्व्हेला 35,000 रुपये महिना असे सर्व्हे देण्याचा निर्णय केला. जिल्हाधिकारी आणि तिथले जे आमचे SLR आहे तातडीनं पॅनल नेमतील. जवळपास 50 तरी सर्व्हेअर खाजगी घेण्याचा निर्णय आपण एका जिल्ह्यात करतोय. 20 मोजणी एका सर्व्हेअरनी केल्या पाहिजे महिन्याच्या. 1000 मोजणी प्रत्येक महिन्यात होतील. पुढच्या 6 महिन्यात हे राज्य 15 डेवर मोजणी झाली पाहिजे. 15 दिवसात लोकांच्या घराची मोजणी झाली पाहिजे किंवा जे काही मोजणीचे प्रकरण आहेत ते 15 दिवसात संपले पाहिजे. आणि पुढच्या काळात आपण हा निर्णय करतोय, आधी मोजणी नंतर खरेदी खत नंतरच त्या ठिकाणी म्युटेशन. आता काय चालू आहे की मोजणी न करता त्या ठिकाणी फेर चालू आहे किंवा मोजणी न करता आपसी वाटणं चालू आहे, मोजणी न करता त्या ठिकाणी रजिस्टर डॉक्युमेंट चालू आहे. जो मोजणी झाल्याशिवाय वस्तुस्थिती काही माहीत राहत नाही. त्यामुळे रजिस्ट्रेशनचं वेगळं असतं आणि मोजणी वेगळी असतं. हे राज्य पुढच्या काळात मोजणीशिवाय कुठलेही डॉक्युमेंट लागणार नाही, मोजणीशिवाय कुठलाही फेरफार होणार नाही, मोजणीशिवाय कुठलंही त्या ठिकाणी म्युटेशन होणार नाही. त्यामुळं राज्याला या दिशेने आम्ही नेतोय. मला वाटतं की आम्ही जे जे काही वचन जनतेला दिले आहे ते वचन पाळणार आहे. आज सुद्धा मी सांगलीमध्ये आहे, तिथे छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान आम्ही प्रत्येक महसुली मंडळात करतोय. मागच्या मार्चमध्ये 2 शिबिर झाले, एप्रिलमध्ये 2 शिबिर झाले, मे मध्ये 2 शिबिर होतील. राज्यभर प्रत्येक महिन्याला 900 शिबिर होत आहे. यातनं जे डिलिव्हरी सर्व्हिसेस आहे, लोकांना सेवा हमी कायद्यात ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये सर्व्हिसेस देणे, ते आम्ही करतोय. मला वाटतं महसूल खातं आमचं सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे पारदर्शी, गतिमान आणि लोकाभिमुख होऊन जनतेची सेवा आम्ही घरी पोहोचवण्याचा निर्णय करतोय. तुम्हाला हे दिसेल 2 वर्षांनी की महसूल खातं अत्यंत चांगल्या पद्धतीने आता डिलिव्हरी सिस्टीमला आलाय. तहसील कार्यालयाची गर्दी कमी होईल, प्रांत कार्यालयाची गर्दी कमी होईल आणि जास्तीत जास्त सेवा आम्ही ईज ऑफ डुईंग सेवा आम्ही कायद्यात आम्ही घरपोच देतोय. त्यामुळे पुढच्या काळामध्ये तुम्हाला चित्र बदललेलं दिसेल. असं आहे की आता तुम्ही मला आता या प्रकरणाची माहिती दिली, मी आता विमानात होतो, पण मी बघतो शेवटी सरकारची सामूहिक जबाबदारी आहे. माननीय मुख्यमंत्री यांनी कारवाईचे आदेश दिले असतीलच, पण यामध्ये तुम्ही जे सोडून दिलं म्हणताय, प्राथमिक दृष्ट्या कधी कधी आपल्याकडे फार काही येत नाही किंवा प्राथमिक चौकशी काय आढळत नाही म्हणून आरोप जे काही
संबंधित आहे त्यांना पोलीस सोडून देतात. पण जेव्हा अंतिम आरोपी कळतं आपल्याला तेव्हा पोलीस पुन्हा अटक करतात. कुणाला सोडलं म्हणून संपलं असं नाहीये. तर मला असं वाटतं की त्या प्रकरणाची पूर्ण माहिती घेऊन बोललेलं बरं. एनआयची सुद्धा या सगळ्या प्रकरणात एंट्री होते. एनआय आज तपास करते. एनआयत येतच प्रत्येक वेळी. ते तो रुटीन त्या ठिकाणी ही प्रक्रिया आहे. अशा ड्रग्स असतील किंवा अंमली पदार्थ असतील किंवा त्या ठिकाणी अशा प्रकारचे कोकिन्स असतील त्या ठिकाणी एनआयचा हा पूर्ण रोल असतो. त्यामुळं ते स्वाभाविक आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निर्णय घेतला आणि जे काही एनडीआरएफ एचडीआरएफचे नॉर्म आहे त्याप्रमाणे सर्वांना नुकसान भरपाई मिळणार आहे. पूर्ण आमची सिस्टीम कामाला लागलेली आहे. कुणाचं काही सुटलं असतील त्यांनी सरकारकडे अर्ज करावे. आम्ही ते निर्णय करू. पण कोणी शेतकरी हा वंचित राहणार नाही. आंबा उत्पादक शेतकऱ्यांना त्यामध्ये घेतले. सर्वांना घेतलाय. आंबा उत्पादक असतील कुठलंही पीक असेल ते फळबागा असतील किंवा पालेभाज्या असतील किंवा रब्बी असेल किंवा कुठलंही पीक असेल उन्हाळी पीक असेल कुठल्याही पिकाला आम्ही सोडलं नाही. एनडीआरएफ एचडीआरएफच्या नॉर्मप्रमाणे आम्ही सर्वांना नुकसान भरपाई देणार आहे. जिल्हाधिकारी यांनी सर्वांना सूचना दिल्या आहे की एक सुद्धा शेतकरी सुटू नये. एक सुद्धा शेतकरी नुकसान भरपाईपासून सुटू नये. एक शेतकऱ्याचं नुकसान झालं असेल तेही कन्सिडर करा. कुठलाही त्या ठिकाणी चुकीची म्हणजे कुठलाही शेतकरी सुटणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना दिलेल्या आहेत.